या बातमीचे प्रायोजक आहे सुरभि ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। पाठिंबा देण्यावरून मराठा क्रांती मोर्चामध्ये 2 गट। मराठा समाजाचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यावरून 2 गट। पाठिंबा देताना मनोज जरांगे पाटील यांना विचारून दिले का वंचितचे उमेदवार तथा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांचा हा सवाल। जे कधी मराठा आंदोलनात आलेच नाही त्यांचा काय संबंध? मराठा आरक्षणाचे सर्व मुद्दे मी हमीपत्राच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना देणार। सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे काही पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला जाहीर केला होता पाठिंबा। आज सकाळी मी मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार 100 रुपयाच्या स्टॅम्पवर समाजाला प्रतिज्ञापत्र हमीपत्र लिहून दिलं की सकल मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। सगळे सोयऱ्याचा GR हा अधिकृत झाला पाहिजे। त्याचबरोबर मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये मी इथून मागेही 15 वर्ष चळवळीत होतो, चळवळीत काम केलं। प्रत्येक आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्यातील सगळ्या आंदोलनांमध्ये 100% हजेरी लावणारा मी मराठा तरुण आहे आणि मी हमी देतोय की मी खासदार झाल्यानंतर सुद्धा मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या ज्या मराठा योद्धा जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत त्यांच्यासोबत राहील असा 100 रुपयाचा स्टॅम्प मी सकाळी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला आव्हान केलं। आणि त्यानंतर राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनात मराठा समाजातील काही 8-10 डोक्यांनी शिवतीर्थावर पत्रकार परिषद घेत त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी जेव्हा आंदोलन चालू होतं त्यावेळी जे लोक या ठिकाणी आले आम्ही त्यांना पाठिंबा देतोय। त्या चंद्रकांत बनकरांना मला विचारायचंय, तुम्ही झोपेत होता का? करण गायकर त्या आंदोलनात कुठे होते? समाजाचा आत्तापर्यंत जेवढे आंदोलनं केले तुम्ही माझ्या सोबत होते। अरे समाजाला विकायचा धंदा तरी करू नका ना। सकल मराठा समाजाचा पाठिंब्याचा प्रश्न येतच नाही। मी समाजाला आव्हान केलं का मी काम करतोय, समाजाने मला मतदान करावं, पाठिंबा मागितला नाही। पण तुमची समाजातली ओळख काय आहे? तुम्ही चळवळीत कधी आले? अहो तुम्ही वयाने मोठे आहात चंद्रकांत बनकर। मी 16 वर्ष समाजाचा आंदोलनातला कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी मी निवडणूक लढत असताना आतापर्यंत सकल मराठा समाजाचा पाठिंबा आपण कधी कुठल्याही उमेदवाराला दिला नाही। असं असताना तुम्ही त्या ठिकाणी जरांगे पाटलांचा खोटा फोटो वापरायला लावला, जरांगे पाटलांचं नाव घेतलं। ठीक आहे, तुम्ही ते नाव घेऊ शकता, पण ते जरांगे पाटलांना विचारून घेतलं का तुम्ही? या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांनी समाजाला द्यावी। त्याच्याही पलीकडं सकल मराठा समाजाचा पाठिंबा जर कुठल्या पक्षाला कुठल्या उमेदवाराला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी जाहीर मेसेज टाकणं गरजेचं आहे। सकल मराठा समाजाची त्या ठिकाणी बैठक घ्यायला पाहिजे। इथून मागे जशा बैठका होतात तशी बैठक घ्यायला पाहिजे होती। त्या बैठकीमध्ये समाजाला विचारायला पाहिजे होतं की बाबा समाजाला कोणाबरोबर जायचंय, समाजाची भूमिका काय आहे। अशी चोर भामट्यासारखे कुठंतरी पत्रकार परिषद घ्यायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्मारकात बसायचं। अरे पवित्र ते स्मारक आहे, त्या ठिकाणी नानासाहेब बच्छावांनी उपोषण केलं, त्याला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला, आपण सगळे त्याच्यात सहभागी झालो। चंद्रकांत बनकर त्या ठिकाणी तुम्ही बसून इतका खोटा धंदा कसा करू शकता? समाजाला विकण्याचं काम चंद्रकांत बनकरांनी करू नये। जो पाठिंबा दिलाय त्या संदर्भात मला सकाळपासून सगळे फोन सुरू झाले की तुम्ही 15 वर्ष काम केलंय आणि हे पाठिंबा द्यायचं काम काय? तर मी सगळ्या समाज घटकांशी बोललो आहे। सगळ्यांची बैठक या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। सकल मराठा समाजाचा निर्णय जो असेल तो समाज घेईल। कोणी वैयक्तिक व्यक्ती समाजाचा निर्णय घेऊ शकत नाही। राजकारणामध्ये सकल मराठा समाज हा अलिप्त आहे। सकल मराठा समाजाचं व्यासपीठ हे समाजाच्या उन्नतीसाठी आहे, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे। आणि मग त्या ठिकाणी ते काय बोलले की हेमंत गोडसे या ठिकाणी आले नाही। अरे पण करण गायकर तर रोज तिथं बसेल होते, करण गायकर त्या आंदोलनात सक्रिय होते। मुंबईसाठी जो मोर्चा निघाला गाव खेड्यावर जाऊन करण गायकरनी सगळ्या समाज बांधवांबरोबर प्रचार केला। हे चंद्रकांत बनकरांना काही विसरले का? अरे थोडंसं चिरीमिरीसाठी एखाद्या
गोष्टीसाठी मी सकाळी बॉन्ड लिहिला, मग राजा भाऊवाजेंनी बॉन्ड दिला का तुम्हाला? मी ओपन बॉन्ड दिला, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 100 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र हमी दिली. असं असताना सुद्धा, मी चळवळीतला कार्यकर्ता असताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पाठिंबा देतात, याचा मी निषेध करतो. असा पाठिंबा झालेला नाही. समाजाने कृपा करून अशा लोकांकडे लक्ष देऊ नये. मी इतर आज उमेदवार असल्यामुळं मी भूमिका घेऊ शकत नसल्यामुळं समाजातील सगळ्या समाज बांधवांना चळवळीतील मी गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.